हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 16th लेसन सेन्सरी ऑर्गन्स. सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे ज्याच्यामधून आपल्याला ज्ञान मिळतं. असे कोणते ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत ते आपण पाहूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? ताई इज ब्लाइंड फोल्डेड. ही ताई आहे तर ती ब्लाइंड फोल्डेड म्हणजे तिच्या आपण डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, तिला काही दिसत नाहीये. देन हाऊ डीड शी टेल व्हॉट साऊंड शी वॉज हिअरिंग. आणि तिच्या डोळ्यावर जरी पट्टी बांधलेली असली, तिला काही दिसत नसेल, तरी सुद्धा ती आपल्याला कसं काय सांगू शकेल की कोणता आवाज ती ऐकत आहे ते? तिला कोणता आवाज ऐकू येते हे तिला सांगता येईल ना? तर हो, येईल. कसं सांगणार? ती तिच्या कानाने ऐकणार, जरी तिच्या डोळ्यांना दिसत नसेल तरी. व्हॉट आर द डिफरंट थिंग्स दॅट ताई हॅज इन हर हँड. तर ताईच्या हातामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत बघा. ह्याच्यामध्ये काय दिसत आहे? हा मँगो आहे, हे फ्लॉवर आहे, हे रोजचं फ्लॉवर आहे, हे चाफ्याचं फ्लॉवर आहे. हाऊ डज द बॉय गेस व्हॉट दे आर इवन वेन ही इज ब्लाइंड फोल्डेड. आणि ह्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, त्याला दिसत नाहीये, तरी सुद्धा तो कसं काय सांगेल की ताईच्या हातामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ते, किंवा कोणकोणतं फळ आहे किंवा फूल आहे, तर कसं सांगणार आहे? तर बघा, गुलाबाचा वास खूप छान असतो. गुलाबाच्या वासावरून, आंब्याच्या वासावरून किंवा चाफ्याच्या वासावरून त्याला समजेल की ताईच्या हातामध्ये काय आहे ते. म्हणजे तो इथे कशाचा वापर करणार आहे? नाकाचा. इथे ताईने कशाचा वापर केलेला आहे? तिच्या इयर्सचा म्हणजे कानांचा. इथं हा मुलगा त्याच्या नोजचा वापर करून सांगणार आहे, नाकाचा वापर करून तो सांगेल. बोथ ऑफ देम आर ब्लाइंड फोल्डेड नाऊ. आता ह्या दोघांच्याही डोळ्यावरती पट्ट्या बांधलेल्या आहेत. बट दे कॅन टेल विच इज अ वुली स्वेटर अँड विच इज अ कॉटन शर्ट. आणि त्यांच्या हातामध्ये एक वुली स्वेटर म्हणजे स्वेटर दिलेला आहे लोकराचा. ठीक आहे, आपण जो थंडीमध्ये स्वेटर घालतो की नाही तो. आणि दुसरा दिलेला आहे कॉटनचा शर्ट दिलेला आहे. ठीक आहे, जरी त्यांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली आहे, मग आता ते कसं सांगू शकतील की तो स्वेटर आहे का तो शर्ट आहे? हे कसं ओळखणार? हाऊ डू दे डू दॅट. ते कसं काय करतील हे? तर ते हात लावून बघतील त्या वस्तूला, त्यांच्या हातामध्ये जे दिलेलं आहे. तुम्ही बघा, जर स्वेटरला हात लावला, आपल्याला लोकराच्या वस्तूला हात लावला, तर आपल्या हाताला वेगळा स्पर्श जाणवतो. आणि जर कॉटनच्या शर्टला हात लावला तरी वेगळा स्पर्श जाणवतो. म्हणजे इथे ते कशाचा वापर करतील? तर टच म्हणजे स्पर्श. ठीक आहे. You can also try these and other simple experiments with the permission of your elders. तुमच्या मोठ्यांची परमिशन घेऊन, मोठ्यांना विचारून तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट, सोपे आहेत ते करू शकता. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? व्हॉट इज द कलर ऑफ अ रॉ मँगो. कच्चा आंबा असतो, त्याचा कलर काय असतो हे सांगू शकता का? हो, तो हिरवा असतो, कच्चा असतो म्हणून. राईप मँगो, पिकलेला आंबा कशा कलरचा असतो? येल्लो, थोडासा केशरी कलरमध्ये असतो. हाऊ डीड यू नो दॅट. तुम्हाला हे कसं माहीत आहे? कारण तुम्ही ते तुमच्या डोळ्यांनी पाहिलेले असतात आंबे, हो की नाही? व्हॉट इज द टेस्ट ऑफ सॉल्ट. मिठाची टेस्ट कशी असते? खारट असते. ऑफ शुगर, साखर कसं लागते? गोड लागते. हाऊ डीड यू नो दॅट. तुम्हाला हे कसं माहीत? कारण तुम्ही तुमच्या जिभेने, तुम्ही जेव्हा खाता, जेवता, तेव्हा तुम्हाला ती चव कळलेली असते, हो ना? अ न्यू टर्म, आता इथे एक नवीन शब्द आहे, सेन्सरी ऑर्गन्स और सेन्स ऑर्गन्स. याला मराठीमध्ये ज्ञानेंद्रिय असं म्हणतो, ज्याच्यातून आपल्याला ज्ञान भेटतं, ज्या इंद्रियांमधून, ज्या अवयवांमधून, त्याला आपण सेन्सरी ऑर्गन्स, ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. अन ऑर्गन दॅट टेल अस अबाउट अवर सराउंडिंग्स. तर सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय? असे अवयव जे आपल्याला आजूबाजूच्या परिसराबद्दल सांगतात. सराउंडिंग, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते सांगतात, तर त्याला म्हणतात सेन्सरी ऑर्गन्स. अवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर अवर सेन्सरी ऑर्गन्स और सेन्स ऑर्गन्स. मग हे कोणते अवयव आहेत की जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत? तर 5 आहेत. ठीक आहे, 5 ऑर्गन्स आहेत, त्यांना सेन्सरी ऑर्गन्स म्हणतात. जसं की आईज म्हणजे डोळे, इयर्स म्हणजे कान, नोज म्हणजे नाक, टंग म्हणजे जीभ आणि स्किन म्हणजे आपली त्वचा. ठीक आहे, तर आईजने, डोळ्याने आपण बघतो, इयर्सने, कानाने आपण ऐकतो, नोजने, नाकाने आपण वास घेतो, टंगने आपल्याला, जिभेने आपल्याला चव समजते, आणि स्किन म्हणजे त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो. ठीक आहे, टच समजतो. आता पाहूयात अवर 5 सेन्सरी ऑर्गन्स, आपले 5 ज्ञानेंद्रिय पाहूयात. इमॅजिन
जशी कल्पना करा, इमॅजिन करा, यू आर वॉकिंग अलॉंग द रोड. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात. देअर इज अ डिच अहेड, आणि पुढे तिथे असा खड्डा आहे. यू सी इट अँड यू वॉक अराउंड इट. तुम्ही डोळ्याने बघणार तो आणि त्याच्या बाजूने जाणार. व्हॉट वुड हॅपन इफ यू डू नॉट सी द डिच. आणि जर तुम्हाला तो खड्डा दिसला नसता किंवा तुम्ही तो खड्डा बघितला नसता तर काय झालं असतं? तुम्ही त्या खड्ड्यात पडला असतात, हो ना. यू आर प्लेइंग इन युअर नेबरहुड. तुम्ही तुमच्या इथे खेळत आहात, तुमच्या एरियामध्ये तुमच्या शेजारी खेळत आहात. सडनली यू हिअर थंडर, आणि अचानक तुम्हाला मोठमोठ्याने विजा कडाडल्याचा, ढग वाजल्याचा आवाज आला. यू आर एबल टू रीच युअर हाऊस बिफोर इट बिगिन्स टू रेन. आणि तो आवाज ऐकल्यामुळे तुम्ही काय करणार? पटकन पळत तुमच्या घरामध्ये जाणार. पाऊस पडायच्या अगोदर तुम्ही तुमच्या घरी पोचाल. व्हॉट वुड हॅपन इफ यू डू नॉट हिअर द थंडर. जर तुम्हाला त्या विजेचा आवाज, ढगांचा गडगडाट ऐकूच आला नसता तर काय झालं असतं? तर तुम्ही पावसामध्ये भिजले असतात. इट इज नेसेसरी फॉर अस टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन अवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये काय घडत आहे हे समजणं आपल्याला खूप गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. इट हेल्प्स अस टू डिसाइड व्हॉट टू डू इन एनी सिच्युएशन अँड वी कॅन कीप अवर सेल्फ सेफ. आणि ते समजल्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे तर हे आपल्याला डिसाईड करता येतं, ठरवता येतं. त्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपण सुरक्षित राहतो. हाऊ डू वी सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड अस. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आपल्याला कसे कळेल? तर इट इज अवर आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन विच टेल अस अबाउट अवर सराउंडिंग. तर आपले डोळे, कान, नाक, आपली जीभ आणि आपली त्वचा ही आपल्याला आजूबाजूला काय घडत आहे हे सांगते. देअरफॉर दे आर कॉल्ड अवर सेन्सरी ऑर्गन्स. आणि म्हणूनच त्यांना सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? नेम द थिंग्स इन द पिक्चर फ्रॉम देअर आउटलाईन्स. आता इथे हे कलर केलेले आहे, इथे फक्त असं चित्र आहे, बॉर्डर आहे, तर त्याच्यावरून तुम्ही त्यांचे नावं सांगू शकता का? तर हे काईट आहे, ओके, ही गदा आहे, हा ॲरो आहे, बाण आहे, हा मून म्हणजे चंद्र आहे, ही काय आहे? कुऱ्हाडीसारखी आहे, ही तलवार आहे, त्यानंतर ही हॅट आहे, आणि ही अम्ब्रेला म्हणजे छत्री आहे. ठीक आहे. सेकंड, नेम द थिंग्स इन द पिक्चर अँड देअर कलर्स. आता या चित्रामधल्या वस्तू सांगायच्या आहेत तुम्हाला आणि त्याचे कलर्स सांगायचे आहेत. आता हे काय आहे? तर हे ऑरेंज आहे, संत्र आहे. हे ऑरेंज कलरचं म्हणजे केशरी कलरचं असतं, नारिंगी कलरचं असतं. ह्या काय आहे? हा पोस्ट बॉक्स आहे. आता आपल्याला बघायला भेटत नाही, आपण आता फोनवरून सहज एकमेकांना मेसेज करतो, पण पहिले पत्र लिहावे लागायचे. ठीक आहे. लेटर बॉक्स म्हणतात, सॉरी त्याला पोस्ट बॉक्स नाही, लेटर बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये इथून असं पत्र टाकायचं. ठीक आहे. तर त्याचा कलर काय आहे? रेड आणि ब्लॅक आहे. हा क्रो आहे, कावळा आहे, त्याचा कलर आहे ब्लॅक, काळा. तर हा आहे रेनबो. रेनबोमध्ये किती कलर असतात? हा इंद्रधनुष्य आहे, त्याच्यामध्ये 7 कलर्स असतात, 7 कलर्स असतात, हो ना. माहीत आहे का तुम्हाला? विबग्रो, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि रेड. ठीक आहे. आणि मराठीमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर वरून खाली ठेवायचं. रेड म्हणजे तांबडा म्हणजेच लाल, ऑरेंज म्हणजे नारंगी, येलो म्हणजे पिवळा, ग्रीन म्हणजे हिरवा, ब्ल्यू म्हणजे निळा, आणि इंडिगो म्हणजे पारवा, आणि जा म्हणजे जांभळा. ठीक आहे. तर ताना पिहिनी पाजा असं. किंवा तुम्ही इथून जर लक्षात ठेवलं, पहिला हा खालचा लक्षात ठेवायचा, जाता नाही पाणी पी, असं आम्ही लहानपणी लक्षात ठेवायचो. ठीक आहे. तर आपण पुढे पाहूयात. हा आहे आकाशकंदील आहे, बरोबर ना. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स येते, तर तुम्ही सांगा. हा टोमॅटो आहे, हा रेड आहे. ठीक आहे. तर आता पाहूयात आपण आईज. इट इज विथ अवर आईज दॅट वी कॅन सी. आता आपण हे कलर्स वगैरे सगळं सांगू शकलो, आकार सांगू शकलो, कशामुळे? तर आपण डोळ्यांनी ते पाहिलं म्हणून, म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. वी कॅन टेल द कलर ऑफ द थिंग्स वी सी. आपण बघितलेल्या गोष्टींचे कलर्स, रंग सांगू शकतो. वी कॅन टेल देअर शेप, त्यांचे आकार सांगू शकतो. वी कॅन ऑल्सो गेस द डिस्टन्स ऑफ थिंग्स फ्रॉम अस. आपल्यापासून एखादी गोष्ट किती लांब आहे, तिचं अंतर किती आहे, ते पण आपण सांगू शकतो. ट्राय धिस.
हे करून पहा. प्ले अ गेम, एक गेम खेळा बरं. कर्वी पॉइंटी टायगर क्लॉज पीपिंग आउट ऑफ पॅडेड पॉज. आता आपण ही गेम काय आहे ते पहिले बघूयात. एव्हरी स्टुडंट विल गेट अ टर्न टू बी इट. तर प्रत्येक मुलाला टर्न भेटणार आहे हा इट म्हणण्याचा. इट विल फेस द ब्लॅकबोर्ड अँड कव्हर हिज ऑर हर आईज. आता जो कोणी इट बनेल, समजा आता हा मुलगा इट बनलेला आहे, तर त्याने ब्लॅकबोर्डकडे, फळ्याकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि स्वतःचे डोळे बंद करायचे आहेत. द टीचर सिलेक्ट्स 5 अदर स्टुडंट्स. मग ह्या टीचर आहेत त्या 5 अजून मुलं निवडणार. From their own place, each of these 5 children will take turns to say loud and clear, curvy pointy tiger claws peeping out of padded paws. आणि त्या 5 मुलांनी त्यांच्याच जागेवर बसायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे कर्वी पॉइंटी टायगर क्लॉज पीपिंग आउट ऑफ पॅडेड पॉज. ठीक आहे. इट मस्ट लिसन केअरफुली अँड गेस हुज व्हॉइस इट वॉज. आणि पहिल्यांदा प्रत्येकाने एकाच वेळी सगळ्या 5 मुलांनी म्हणायचं नाहीये, एकेका मुलांनी म्हणायचं आहे. आणि हा जो मुलगा आहे इट, तर त्याने तो आवाज ऐकायचा आहे आणि ओळखायचा आहे की कुणाचा आहे. इफ ही ऑर शी इज राईट एव्हरीवन क्लॅप्स. जर त्याने बरोबर ओळखलं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करायचं आहे. If he or she guesses the names of all 5 children, he or she gets a pat on the back from the teacher. आणि जर त्या मुलाने किंवा मुलीने कुणीही जरी 5 मुलांचे आवाज बरोबर ओळखले तर मग टीचर त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप म्हणजे त्याचं अभिनंदन करतील. ठीक आहे. अशी ही गेम आहे, तर ही गेम तुम्ही खेळा. आता पाहूयात इयर्स. वी हिअर विथ अवर इयर्स. आपण कानाने ऐकतो. मेनली वी कम टू नो व्हॉट अ पर्सन इज सेईंग टू अस. आणि जेव्हा आपण कानाने ऐकतो तेव्हा कळतं की आपल्याशी कोण आणि काय बोलत आहे. द इयर्स also tell us whether the sound we hear is sweet or harsh. तर आपले कान आपल्याला हेही सांगतात की आपण जो आवाज ऐकत आहोत तो आपल्याला ऐकायला स्वीट आहे, छान आहे, गोड वाटतोय का खूप कर्कश वाटतोय, हार्श वाटतोय, त्रासदायक आहे. ठीक आहे. दे कॅन टेल अस वेदर द साऊंड इज दॅट ऑफ अ बर्ड ऑर अन ॲनिमल. आपल्याला आवाज ऐकून हेही सांगतात आपले कान की तो आवाज एका पक्ष्याचा आहे का एका प्राण्याचा आहे. दे ऑल्सो टेल अस विच डिरेक्शन अ साऊंड इज कमिंग फ्रॉम. आणि आपले कान आपल्याला कोणत्या दिशेने तो आवाज येत आहे तेही सांगतात, हो की नाही. कॅन यू टेल व्हाय इज मदर सेईंग डोंट ईट दिस मँगो. तर हे बघा ह्याच्यामध्ये सांगत आहे आई हा मँगोचा वास घेत आहे आणि आई काय सांगते की हा आंबा खाऊ नको. असं का सांगत आहे सांगा बरं. कारण आईला वासावरून कळतं की तो आंबा पिकला आहे का कच्चा आहे. ठीक आहे. नोज म्हणजे आपलं नाक. वी कॅन स्मेल विथ नोज. आपण नाकाने वास घेतो. वी परसिव्ह अ स्मेल ऑफ अ फ्रॅग्रंट फ्लॉवर ऑर इसेन्स स्टिक बिकॉज ऑफ द नोज. आपल्याला एखाद्या छान फुलाचा सुद्धा, सुगंधी फुलाचा वास येतो. अगरबत्तीचा सुद्धा, इसेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती, तर तिचा सुद्धा वास येतो. तर कशाने येतो तर आपल्या नाकामुळे आपण तो वास घेऊ शकतो. अगेन इट इज द नोज विच टेल्स अस दॅट देअर इज अ फाऊल स्मेल इन द एअर ऑर दॅट द फूड इज स्पॉइल्ड. आणि जर एखादं जेवण खराब झालेलं असेल, अन्न खराब झाले, समजा भाजी खराब झालेली आहे, तर ते उघडल्या आपल्याला त्याचा घाण वास येतो. फाऊल म्हणजे खराब झालेला, ती भाजी वास येतो आणि आपल्याला समजतं की ते अन्न खराब झालेलं आहे. ॲट सच टाइम्स वी कॅन टेक प्रॉपर प्रिकॉशन्स. आणि तो वास आल्यामुळे आपल्याला कळतं ती भाजी खराब आहे आणि आपण त्याची काळजी घेतो आणि ती भाजी आपण खात नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्या नाकामुळे आपल्याला त्याची माहिती मिळाली. म्हणून नोज हे सुद्धा सेन्सरी ऑर्गन आहे. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा बरं तुमचे. इन समर हाऊ कॅन वी टेल विदाऊट इवन लुकिंग आउटसाइड दॅट इट इज रेनिंग नियर बाय. उन्हाळ्यामध्ये आपण बाहेर न बघता सुद्धा आपल्याला कसं काय समजतं की कुठंतरी पाऊस पडत आहे. माहीत आहे का तुम्हाला. उन्हाळा असतो ना, त्यामुळे
जमीन अशी कडक तापलेली असते आणि जेव्हा कुठेही पाऊस झाला आजूबाजूला जवळपास, तर त्या पावसाचे थेंब जेव्हा त्या जमिनीवरती पडतात, तर त्यातून मातीचा खूप छान वास येतो आणि तो मातीचा वास आला की आपल्याला समजतं की आजूबाजूला कुठेतरी पाऊस पडत आहे. आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही. म्हणजे आपल्याला नाकाने त्या मातीचा वास येतो पावसाच्या पाण्यात भिजलेल्या आणि आपल्याला समजतं की पाऊस पडत आहे. What would be the benefit of knowing the direction from which a sound comes? आपल्याला समजलं की कोणत्या दिशेने आवाज येत आहे, तर त्याचा आपल्याला फायदा काय होतो सांगा बरं. समजा तुमचा एखादा मित्र आहे, तुम्हाला मागून आवाज येतो, तो तुमच्या मागे आहे, ठीक आहे, चालत आहे, तुम्ही त्याच्या थोडं पुढे आहात, तो तुम्हाला मागून आवाज देतो. मग तुम्हाला जर समजलं की मागून आवाज येते, तर तुम्ही मागे वळून बघाल ना. जर तुम्हाला समजलंच नाही कोणत्या डिरेक्शनमध्ये आवाज येतो, तुम्हाला कळणारच आहे तुमचा मित्र कुठे आहे. जर तो जवळपास असेल, तुमच्या मागे असेल, तुम्ही थांबाल, त्याच्यासाठी वाट बघाल, हो ना. किंवा एखादी गाडी आहे समजा, तिने तुम्हाला हॉर्न दिला, तर तुम्हाला समजलंच नाही ती कोणत्या दिशेने येते, तर तुम्ही त्या गाडीला धडकू शकता, हो ना. म्हणून कोणत्या दिशेने आवाज येत आहे हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. व्हॉट्स द सोल्युशन? यावर उपाय काय? देअर इज अ फाऊल स्मेल इन द हाऊस. घरामध्ये फाऊल म्हणजे दुर्गंधी येत आहे, घाण वास येत आहे, तर त्याच्यावर तुम्ही उपाय काय कराल? काय करणार? एक तर जे खराब झालेलं असेल, काही सुद्धा असेल, अन्न असेल, फळे असतील, काही असेल, भाज्या असतील, तर ते तुम्ही टाकून द्याल, हो ना. आणि ते टाकून तर द्यायचंच आणि सगळ्या दारं खिडक्या उघडायच्या, म्हणजे हवेने तो वास निघून जाईल. अ फूड आयटम इज गिव्हिंग आउट अ रोटन स्मेल. तोच परत हा प्रश्न आहे की अन्न खराब झालेलं आणि त्यातून वास येतोय, तर ते तुम्ही फेकून द्या. समजलं? आता पाहूयात आपण टंग म्हणजे जीभ. वी कॅन टेस्ट विथ अवर टंग. आपण आपल्या जिभेने चव घेऊ शकतो. शुगर अँड जॅगरी आर स्वीट. साखर आणि गुळ गोड असतात. बिटर गार्ड इज बिटर. कारले हे कडू असते. लेमन्स अँड रॉ मँगोज आर सोअर. लिंबू आणि कैरी ही थोडीशी आंबट असते. सॉल्ट इज सॉल्टी. मीठ हे खारट असते. इट इज ड्यू टू द टंग दॅट वी नो दीज टेस्ट. आणि हे आपल्याला जिभेमुळेच आपल्याला ह्या चवी सगळ्या समजतात. इफ वी ईट अ चिली अवर टंग गेट्स अ बर्निंग सेन्सेशन. जर तुम्ही मिरची खाल्ली काय होईल? तुमच्या जिभेची खूप आगाग होते की नाही, बर्निंग सेन्सेशन होतं. वी से दॅट द चिली इज हॉट. आणि आपण काय म्हणतो की ही मिरची खूपच तिखट आहे. तर हे आपल्याला कशामुळे समजतं? तर आपल्या जिभेमुळे ही चव समजत असते. ट्राय दिस हे करून पहा. अनादर गेम, अजून एक गेम आहे. फील इट टू फाइंड आउट. एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा ती काय आहे हे शोधण्यासाठी फील करा, त्याला टच करा, ठीक आहे. यू कॅन प्ले दिस गेम विथ 4 or 5 ऑफ युअर फ्रेंड्स. तुम्ही 4-5 जण मिळून, मित्रमैत्रिणी मिळून ही गेम खेळू शकता. टेक अ बिग कार्डबोर्ड कर्टन. एक मोठा असा पुठ्ठा घ्या. मेक अ होल इन वन ऑफ इट्स साइड्स जस्ट बिग इनफ फॉर युअर हँड टू गो थ्रू. तुमचा हात जाईल असा हा बॉक्स घेतलेला आहे, तर त्या बॉक्सच्या एका साईडला होल करायचा आहे जेणेकरून फक्त तुमचा हात त्याच्यामध्ये जाईल. प्लेस सम स्मॉल थिंग्स इन द बॉक्स. आणि काही छोट्या वस्तू आहेत जशा की इथे दाखवल्यासारख्या आहेत. पेन्सिल आहे, इरेजर आहे, शार्पनर आहे, काही दगड्स आहेत, कॉइन्स असतील, अजून कोणत्या वस्तू असतील छोट्या छोट्या त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल an eraser, a coin, a piece of pencil, a pebble, a tamarind seeds म्हणजे चिंचेच्या बिया एक्सेट्रा. ठीक आहे. टेक टर्न्स ॲट प्लेइंग दिस गेम. ही गेम खेळताना एकमेकांवरती तुम्ही टर्न घ्या. Put your hand through the hole, pick up one thing and guess what is that object is only by feeling it. आता काय करायचं आहे? त्या वस्तू आतमध्ये आहेत, तुम्हाला माहित नाही कोणत्या कोणत्या वस्तू आहेत. त्या होलमधून हात आतमध्ये घालायचा आहे. हाताने एक वस्तू हातात उचलायची आहे, ती फील करायची आहे, ती कशी आहे ते बघायचं आहे टच करून, स्पर्शाने, आणि ओळखायची आहे की ती वस्तू काय आहे. नेम द ऑब्जेक्ट बिफोर टेकिंग इट आउट. तुमचा हात बाहेर घ्यायच्या आधी त्या ऑब्जेक्टचं, त्या वस्तूचं नाव सांगायचं आहे. देन टेक इट आउट अँड शो द अदर्स व्हॉट इज इट. आणि मग ती तुमच्या हाताबरोबर ती वस्तू बाहेर काढायची आहे आणि मग सगळ्यांना दाखवायची आहे की काय होती ती वस्तू. ठीक आहे. अशा प्रकारे ही गेम खेळायची आहे. आता आपण पाहूयात स्किन म्हणजे आपली त्वचा. वी कम टू नो इफ समथिंग वी टच इज हॉट ऑर कोल्ड, रफ ऑर स्मूथ बिकॉज ऑफ अवर स्किन.
आपल्याला एखादी वस्तू गरम आहे का थंड आहे, रफ आहे म्हणजे खडबडीत आहे का स्मूथ गुळगुळीत आहे, हे कशामुळे समजतं तर आपल्या स्किनमुळे, त्वचेमुळे समजतं. कोऑर्डिनेशन इन अवर मुवमेंट्स, आपल्या ज्या मुवमेंट आहे, आपली जी हालचाल आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे म्हणजे एक सूत्रपणा आहे. म्हणजेच काय, जर आपण जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा आपला घास आहे तो आपल्या तोंडातच जातो की नाही, बरोबर. आपण चालताना बरोबर आपला एक पाय आणि एक हात हलत असतो. म्हणजे जर आपण लेफ्ट पाय हलवला तर आपला त्यावेळेस राईट हँड हलत असतो. तुम्ही पहा बरं, ऑब्झर्व करा व्यवस्थित. ठीक आहे, तर ह्या ज्या आपल्या ज्या मुवमेंटमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे तर ते आपण पाहूयात. वी कॅरी आउट मेनी टास्क, आपण खूप सारी कामे करतो. फॉर एव्हरी टास्क वी मेक डिफरंट काइंड्स ऑफ मुवमेंट, आणि प्रत्येक गोष्ट करताना आपण वेगवेगळी हालचाल करत असतो. वी यूज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी फॉर दीज डिफरंट मुवमेंट्स, आपण ह्या वेगवेगळ्या हालचाली करण्यासाठी आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग, वेगवेगळे पार्ट्स वापरतो. द वुमन इन दिस पिक्चर इज रोस्टिंग सम पीनट्स इन अ पॅन. आता ह्या चित्रामध्ये बघा, ही जी बाई आहे ती ह्या कढईमध्ये शेंगदाणे भाजत आहे. विच पार्ट ऑफ हर बॉडी इज शी युझिंग, तर ती तिच्या शरीराचा कोणता अवयव वापरत आहे सांगा बरं. आता बघा, ह्या हाताने हा चिमटा पकडलेला आहे, त्याने हा पॅन पकडलाय, बरोबर. आणि ह्या दुसऱ्या हाताने ती हे हलवत आहे, शेंगदाणे हलवत आहे, बरोबर. त्यानंतर ती डोळ्याने ते बघत सुद्धा आहे, ते भाजलेत किती भाजलेत. नाकाने त्याचा वास सुद्धा येतो, शेंगदाणे भाजल्यानंतर एक वेगळा वास येतो. हर हेड इज बेंट फॉरवर्ड, तिने तिची मान खाली वाकवली आहे. शी इज होल्डिंग द पॅन स्टेडी विथ द टॉंग्स इन हर लेफ्ट हँड, तिने डाव्या हातामध्ये चिमट्याच्या साह्याने ते पॅन पकडलेला, कढई पकडलेली आहे. विथ द स्पॅट्युला इन हर राईट हँड शी इज स्टिरिंग द पीनट्स इन द पॅन, आणि उजव्या हातामध्ये जो उलटणं आहे, स्पॅट्युला आहे, तर त्याने ती जे शेंगदाणे भाजत आहे ते हलवत आहे. हर आईज आर ऑन द पॅन, तिचे डोळे त्या कढईवरती आहे. शी इज वॉचिंग टू इन्शुअर दॅट द पीनट्स आर प्रॉपरली रोस्टेड, ती ते बघत आहे की शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. वेल रोस्टेड पीनट्स हॅव अ टिपिकल सेवरी फ्लेवर, मी आत्ता सांगितलं की त्या भाजलेल्या शेंगदाण्याचा सुद्धा एक वेगळा वास असतो. वेन हर नोज गेट्स दॅट स्मेल शी इज गोइंग टू पुट ऑफ द गॅस स्टोव, आणि जेव्हा तिला तसा भाजलेल्या शेंगदाण्याचा वास येईल व्यवस्थित तेव्हा ती तो गॅस काय करणार आहे, बंद करणार आहे. यू कॅन सी दॅट सेव्हरल पार्ट्स ऑफ हर बॉडी नीड टू वर्क टुगेदर स्मूथली, आणि आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, फक्त शेंगदाणे भाजायचं एकच काम आहे, त्याच्यामध्ये आपल्या शरीराचे किती भाग आहेत ते व्यवस्थितपणे एकत्रपणे काम करतात. इफ दे वेर नॉट कोऑर्डिनेटेड शी वूड फंबल, आणि जर ते काम सगळ्या भागांनी व्यवस्थित काम केलं नाही तर काय होईल, तर ती ते काम व्यवस्थित करू शकणार नाही, त्याच्यामध्ये तिची चुकी होईल. द पीनट माइट स्पिल, ते शेंगदाणे खाली पडतील. दे मे बी ओव्हरडन ऑर दे मे नॉट गेट रोस्टेड वेल इनफ, किंवा जर व्यवस्थित काम नाही झालं तर ते करपतील किंवा कच्चेच राहतील, व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. वी नीड कोऑर्डिनेशन टू गेट एनी टास्क डन स्मूथली, कोणतंही काम व्यवस्थितपणे करण्यासाठी त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज असते, एकसूत्रीपणाची गरज असते. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन गिव्ज राईज टू मिस्टेक्स ऑर मडल्स, आणि जर त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल, एकसूत्रीपणा नसेल, तर त्याच्यामुळे चुका होऊ शकतात. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. हाऊ आर मुवमेंट्स कोऑर्डिनेटेड वेन स्टिचिंग क्लोथ्स ऑन अ स्विंग मशीन, समजा मशीनवरती काही कापड शिवायचं आहे तर त्यावेळेस कशा प्रकारचं कोऑर्डिनेशन असेल. पहिले चाकाच्या मशीन्स होत्या, म्हणजे पायाने हलवलं, पायाने ते चाक हलवलं तरच ते असायचं. हाताच्या पण मशीन्स असायच्या की हाताने ते चाक हलवायचं. आता मोटरवरती आले, म्हणजे पायाने बटन दाबलं की त्याचं चाक हलतं मशीनचं, आणि मग त्यानंतर हाताने व्यवस्थित ते कापड फोल्ड करायचं, ते त्या सुईच्या खाली पकडायचं, डोळ्याने नीट बघायचं, असे खूप सारे आपले बॉडी पार्ट्स त्याच्यामध्ये काम करत असतात. नाहीतर मग आपल्याला ती सुईच्या खाली आपला हात जाऊ शकतो, बोट जाऊ शकतो, किंवा वेगळीच ठिकाणी कापड शिवलं जाऊ शकतं, हो ना. आता पाहूयात ओव्हरकमिंग डिसॅबिलिटी, जर काही डिसॅबिलिटी असेल तर ती कशी ओव्हरकम करायची, त्याच्यावरती कशी मात करायची, तर ते आपण पाहूया. इफ अ पार्ट ऑफ अवर बॉडी डज नॉट फंक्शन वेल वी फेस मेनी डिफिकल्टीज, जर समजा आपल्या शरीराचा एखादा अवयव आहे तो व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला खूप साऱ्या डिफिकल्टीजचा
म्हणजेच खूप साऱ्या समस्या उद्भवतात, त्यांचा सामना करावा लागतो. इफ अवर आईज डू नॉट फंक्शन वेल वी कॅन नॉट सी प्रॉपरली. जर आपले डोळे व्यवस्थित काम करत नसतील तर आपल्याला नीट दिसणार नाही. इफ अवर इयर्स डू नॉट वर्क ॲज दे शूड वी कॅन नॉट हिअर वेल. जर आपले कान व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला नीट ऐकायला येणार नाही. इन सच अ सिच्युएशन अवर मुवमेंट्स आर नॉट स्मूथ. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर समजा आपल्याला डोळ्यांना कमी दिसतंय किंवा आपल्या कानांना कमी ऐकू येते, तर मग आपण जे काही मुवमेंट करणार आहोत, हालचाल करणार आहोत, तर त्या स्मूथ राहणार आहेत का? नाही, त्या स्मूथ नाही राहणार. वी फाइंड इट डिफिकल्ट टू डू थिंग्स ऑन अवर ओन. आपल्याला आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या करताना डिफिकल्टी, समस्या येऊ शकते. बट सच सिच्युएशन्स कॅन बी ओव्हरकम. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्याच्यावरती मात करू शकतो. सम डिसॅबिलिटीज कॅन बी करेक्टेड बाय मेडिकल ट्रीटमेंट. जर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली, उपाययोजना केली, तर आपण त्या ज्या डिसॅबिलिटीज आहेत, जे आपण करू शकणार नाही गोष्टी, तर त्या आपण करेक्ट करू शकतो, त्या योग्य प्रकारे करू शकतो. इन सम मॅटर्स वी कॅन टेक द हेल्प ऑफ अदर पीपल. तर कधी कधी जर आपल्याला समजा काही गरज लागली तर आपण दुसऱ्या लोकांची मदत घेऊ शकतो. ऑफन सम स्पेशल डिव्हायसेस कॅन बी यूज टू ओव्हरकम द डिसॅबिलिटीज. आणि अजून काही वेगळे डिव्हायसेस आहेत जे काही ह्या डिसेबिलिटीजवरती, ह्या अपंगत्वावरती मात करू शकतात. जसं की आपल्याला जर समजा कमी ऐकायला येत असेल तर त्याला हिअरिंग मशीन आहे, कानाचं मशीन आहे, ते लावलं कानामध्ये की आपण ऐकू शकतो. डोळ्यांना जर कमी दिसत आहे तर आपण चष्मा वापरू शकतो, हो ना. अशा प्रकारे आपण त्याच्यावरती मात करू शकतो. देन इट बिकम्स पॉसिबल टू कॅरी आउट अवर ओन टास्क इंडिपेंडेंटली. आणि जर असं झालं तर मग आपण आपली कामे एकट्याने व्यवस्थितपणे करू शकतो. इफ वी कॅन नॉट सी वेल वी कॅन यूज स्पेक्टॅकल्स. जर आपल्याला नीट दिसत नसेल तर आपण चष्मा वापरू शकतो. इफ यू कॅन नॉट सी ॲट ऑल वी कॅन मेक यूज ऑफ साऊंड्स ऑर फील विथ द हँड्स टू गेट थिंग्स डन. जर आपल्याला अजिबातच दिसत नसेल तर आपण आवाजाच्या मदतीने किंवा आपल्या हाताच्या स्पर्शाने त्या गोष्टी करू शकतो. यू माईट हॅव सीन अ ब्लाइंड पर्सन युझिंग अ व्हाईट केन. तुम्ही बघितलं असेल कधी, कुठल्याही अंध व्यक्तींना बघितलं असेल तर त्यांच्या हातामध्ये अशी पांढरी काठी असते बघा, त्या काठीच्या मदतीने ते चालत असतात. ब्लाइंड पीपल यूज अ केन टू फील द वे इन फ्रंट ऑफ देम. आणि त्या काठीच्या मदतीने ते असे काठी हलवत हलवत चालत असतात की त्यांना कळतं की रस्त्यामध्ये काही अडथळा नाही आहे आणि ते व्यवस्थित चालू शकतात. The sound they hear around them also help them to know the situation around them. आणि त्यांना जो आजूबाजूचा आवाज ऐकू येतो त्याच्यावरून सुद्धा त्यांना आजूबाजूला काय घडतं याचा अंदाज येतो. Thus they can make their way independently even on a crowded road full of traffic. आणि अशा प्रकारे जरी रस्त्यावरती खूप ट्रॅफिक असेल, गर्दीचा रस्ता असेल, तरी सुद्धा ते स्वतंत्रपणे एकटेच त्या रस्त्यावरून चालत जाऊ शकतात. A person who cannot hear well can use a hearing aid. ज्या व्यक्तीला ऐकायला येत नाही, व्यवस्थित ऐकायला येत नाही, तर ते अशा प्रकारचं कानाचं मशीन, त्याला हिअरिंग एड म्हणजेच कानाचं मशीन म्हणतात, आणि त्याच्या मदतीने मग त्यांना ऐकू येऊ शकतं. दोज हू कॅन नॉट हिअर ॲट ऑल कॅन यूज साईन लँग्वेज. आणि ज्या लोकांना अजिबातच ऐकू येत नाही मग ते असे साईन लँग्वेज म्हणजे खुणा करून भाषा असते ती साईन लँग्वेज, त्याने ते बोलू शकतात. इन सम केसेस अ सर्जरी कॅन हेल्प अ पर्सन टू हिअर. मग अशा ज्या लोकांना असं कानाला मशीन लावून सुद्धा ऐकायला येत नाही, तर त्या लोकांवरती मग सर्जरी म्हणजेच ऑपरेशन करून मग त्यांना ऐकू येऊ शकतं. इफ देअर इज अ डिफेक्ट इन द लेग अ स्पेशल व्हीलचेअर कॅन बी युज्ड. जर कोणाच्या पायामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते अशा प्रकारची व्हीलचेअर वापरू शकतात. देन द डिफेक्ट इन द लेग इज नो मोर अ हर्डल. आणि मग त्यांच्या पायामध्ये जो प्रॉब्लेम आहे, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, त्यांना एका ठिकाणाहून दुसरीकडे जाता येत नाही, असे जे त्यांना त्रास होतात तर त्यांना काही जास्त असे त्रासदायक वाटत नाहीत, तर ते ह्या व्हीलचेअरवर बसून एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतात. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? अरुणिमा सिन्हा इज अ यंग वुमन फ्रॉम उत्तर प्रदेश. तर अरुणिमा सिन्हा या उत्तर प्रदेशमधील एक तरुणी आहेत. वन्स वेन शी वॉज 22 years old, शी वॉज ट्रॅव्हलिंग ऑन अ ट्रेन. एकदा त्या 22 वर्षांच्या होत्या तेव्हा ट्रेनने
प्रवास करीत होत्या. शी हॅड टू फाईट ऑफ सम थीव्ज, आणि त्या प्रवासामध्ये त्यांचं चोरांशी थोडं भांडण झालं. इन द स्कफल शी वॉज थ्रोन ऑफ द ट्रेन, आणि त्या भांडणामध्ये त्या चोरांनी त्यांना त्या ट्रेनच्या बाहेर फेकून दिलं. अनादर स्पीडिंग ट्रेन रॅन ओव्हर हर, आणि दुसरी ट्रेन येत होती ती त्यांच्या अंगावरून गेली. शी वॉज सिरियसली इंजर्ड, आणि त्यांना खूप गंभीर त्या जखमी झाल्या होत्या. डॉक्टर सेव्ड हर लाईफ बट दे हॅड टू कट ऑफ हर राईट लेग. डॉक्टरांनी तिचा जीव तर वाचवला, अरुणिमा सिन्हा यांचा, पण त्यांचा उजवा पाय त्यांना कापावा लागला. व्हाईल शी वॉज इन द हॉस्पिटल मेनी पीपल वुड कम टू सी हर. जेव्हा ती दवाखान्यामध्ये ॲडमिट होती तेव्हा खूप लोक तिला भेटायला बघायला येत होते. ईच पर्सन वुड वरी अबाउट हर फ्युचर. प्रत्येकाला वाटत होतं आता हिचा एक पाय कापला, आता ही कशी चालणार, कशी उठणार, असं तिच्या भविष्याबाबत सगळे काळजी करत होते, चिंता करत होते. बट अरुणिमा रिझॉल्व दॅट शी वूड नेवर गिव्ह अप. पण अरुणिमाने ठरवलं होतं की मी कधीच हार मानणार नाही. जरी माझा एक पाय कापला, जरी मला जखम झाल्या, तरीसुद्धा मी थांबणार नाही. शी वूड अचीव समथिंग सो एक्स्ट्राऑर्डिनरी दॅट नो वन कुड एव्हर से शी वॉज हेल्पलेस. आणि ती अशा प्रकारे काहीतरी मिळवणार होती, अचीव करणार होती की जे सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. आणि जे कोण तिला म्हणत होते की आता कशी काय करणार, कशी चालणार, जे सगळे तिला हेल्पलेस समजत होते, तर त्यांना ती काहीतरी करून दाखवणार होते, आणि कुणीही तिला मग त्याच्यानंतर हेल्पलेस म्हणणार नव्हतं. डॉक्टर गेव हर ॲन आर्टिफिशियल लेग. डॉक्टरांनी तिला एक आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम खोटा पाय दिला. ॲज सून ॲज शी गॉट यूज टू हर न्यू लेग शी बिगॅन टू ट्रेन फॉर माउंटेनिअरिंग. आणि जेव्हा तिला तो जो कृत्रिम पाय होता, जो खोटा होता ना, तो कसा लावायचा, कसा वापरायचा, त्या पायाने मग आपण कसं चालू शकू, हे तिला जसं समजायला लागलं, ती त्याच्याबाबत यूज टू झाली, म्हणजे तिला तो वापरता येऊ लागला, तेव्हा तिने मग माउंटेनिअरिंग म्हणजे गिर्यारोहण म्हणजे माहीत आहे ना, असं पर्वत चढून जाणे, ह्याचं ट्रेनिंग ती घेऊ लागले. बघा, कोणी विचार केला होता का हिचा ॲक्सिडेंट झाला आहे, हिला इतका त्रास आहे, हिचा एक पाय कापलाय, तर ती गिर्यारोहण करेल, डोंगर पर्वत चढून जाईल, असं कुणीच विचार केला नव्हता, पण ती त्याची ट्रेनिंग घेऊ लागली. जस्ट 1 year आफ्टर हर ॲक्सिडेंट शी क्लाइम्ड वन ऑफ द हाय पीक्स इन द हिमालयाज. आणि तिच्या ॲक्सिडेंटला 1 वर्ष झाल्यानंतर ती हिमालयामधल्या जे सर्व उंच डोंगर रांगा आहेत किंवा हिमालयातले जे उंच टोक आहेत, तर त्यातल्या एका टोकावरती ती चढली. द व्हेरी नेक्स्ट इयर शी क्लाइम्ब माउंट एव्हरेस्ट, द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड. आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षी ती माउंट एव्हरेस्टवर चढली, जे की जगामधलं सर्वात उंच शिखर आहे. व्हॉट कॅन वी लर्न फ्रॉम अरुणिमा स्टोरी. आणि मग आपण ह्या अरुणिमाच्या स्टोरीवरून काय शिकलो, याच्यातून आपल्याला काय कळलं की समोर कितीही खडतर परिस्थिती असू दे, कितीही वाईट परिस्थिती असू दे, आपण त्याच्यावरती मात करायचं, आपण हार मानायची नाही, आणि त्याच्यावरती ओव्हरकम करायचं, त्याच्यातून बाहेर पडायचं. समजलं? व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय शिकलो या लेसनमध्ये? आवर सेन्सरी ऑर्गन्स टेल अस अबाउट द सिच्युएशन ऑल अराउंड अस. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आपले सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे ज्ञानेंद्रिये आपल्याला सांगतात. द आईज, इयर्स, नोज, टंग अँड स्किन आर अवर 5 सेन्सरी ऑर्गन्स. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. We can see with our eyes, hear with our ears, smell with our nose, we taste things with our tongue and feel them with our skin. आपण डोळ्यांनी बघू शकतो, कानाने ऐकू शकतो, नाकाने वास घेऊ शकतो, आपल्या जिभेने टेस्ट चव घेऊ शकतो, आणि आपल्या त्वचेने त्यांना फील करू शकतो. When we work, we need to have coordination in all the tasks. जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा प्रत्येक कामामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन, एकसूत्रीपणाची गरज असते.
डिफिकल्टीज मे अराईज ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. आणि जर हे कोऑर्डिनेशन नसेल तर मग आपल्याला काम करण्यामध्ये डिफिकल्टी म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो, समस्या निर्माण होऊ शकते. इफ एनी ऑर्गन डज नॉट फंक्शन वेल वी मे फेस डिफिकल्टीज इन डुईंग अवर वर्क. जर एखादा आपलं अवयव व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला काम करताना डिफिकल्टीजचा, समस्यांचा, प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. वी मस्ट नॉट गिव्ह अप इन द फेस ऑफ डिफिकल्टीज. पण अशा कोणत्याही समस्या येऊ द्यात, प्रॉब्लेम्स येऊ द्यात, तर त्याला सामोरं जाताना आपण कधीही गिव्ह अप करायचं नाही, हार मानायची नाही. दे कॅन बी ओव्हरकम. आपण त्याच्यावरती मात करू शकतो. हे आपल्याला या लेसनमधून समजलं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, इवन इफ देअर इज अ डिसॅबिलिटी इन एनी ऑर्गन वी कॅन फाइंड अ वे आउट ऑफ दॅट डिफिकल्टी. जरी आपल्या कोणत्याही एखाद्या शारीरिक अवयवामध्ये डिसॅबिलिटी असेल, म्हणजे एखादा अपंगत्व असेल, तरीसुद्धा हार मानायची नाही. आपण त्याच्यातून नवीन मार्ग शोधून काढू शकतो. वी कॅन लर्न टू बी सेल्फ रिलायंट. आणि आपण स्वावलंबी बनू शकतो. त्यासाठी ते बनण्यासाठी आपण तसं शिकू शकतो. हे आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. समजलं? बाय बाय.